मॉर्निंग ताईंनो, प्रीत व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ज्या ताईंनी माझं चॅनल विश्वासाने सबस्क्राईब केलेलं आहे त्या ताईंचं मनापासून थँक्यू. आई करवीर निवासिनीची कृपा माझ्यासोबत तुम्हा सर्वांवरही राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना. ताईंनो, मार्गशीर्ष महिन्याची वाट मी अख्खं वर्षभर बघत असते आणि एकदा मार्गशीर्ष महिना आला की मग महिन्यामध्ये किती गुरुवार पडले आहेत हेही बघून ठेवते आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी काय सजावट करायची आहे हेही आधीच योजून ठेवते. त्यामुळे मला पूजा मांडताना त्याची खूप मदत होते. असं म्हणतात, जिथे स्वच्छता, सजावट, नम्रता, आदरातिथ्य तिथे आई महालक्ष्मीचा वास असतो. माझं एकच म्हणणं असतं, दिवाळीमध्ये आपण जसं लक्ष्मीपूजन करतो ना, तशा पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार येतात तेवढे गुरुवार अगदी मनापासून गुरुवारचं महालक्ष्मीपूजन आपण करावं. म्हणूनच मी खूप सजावट करत असते, घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि ही सजावट करत असताना आपण माझ्या मुखातून अखंड आई महालक्ष्मीचं म्हणजेच करवीर निवासिनीचा अखंड नामजप चालू असतो. मैत्रिणींनो, मी तुम्हालाही हेच सांगेन, जेव्हा तुम्ही पूजा मांडायला घ्याल किंवा काही सजावट करत असाल, तुमचा स्पर्श त्या प्रत्येक वस्तूला होत असतो आणि त्या प्रत्येक वस्तूला तुमच्या नामस्मरणाचाही स्पर्श होत असतो. अशा प्रकारे उरलीवर तांदळाची रास करून घेतली. हळदी कुंकू एकत्र भिजवून तांब्यावर स्वस्तिक आणि 8 बाजूंनी रेषा ओढून घेतल्या. रेषा ह्या खालून वर जाणाऱ्या असाव्यात. त्यानंतर सर्वप्रथम समई प्रज्वलित करून घेतली. तिचीही हळदी कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करून घेतली. दिवा हा आपल्या पूजेचा साक्षीदार असतो, म्हणून त्याची पूजा प्रथम करावी. त्यानंतर तांदळाच्या राशीवर कलश ठेवला. कलशामध्ये पाणी भरलं. पाण्यामध्ये दुर्वा, फूल, हळदी कुंकू आणि अक्षदा वाहिल्या. त्यानंतर 11 रुपयाची नाणी आणि सुपारीही घालून घेतली. मला थोडीशी 5 फळांचे ढाळे मिळणे इथे अशक्य आहेत, त्यामुळं मी खाऊच्या पानानेच घटाची स्थापना करते, कळशीची स्थापना करते आणि तिला गुलाब पुष्प मी वाहून घेतलं आहे. आणि बघू शकता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मीला मी गजरा आणि कापसांची वस्त्र घालून तिची स्थापना केलेली आहे आणि माझी कलश स्थापना झालेली आहे. आणि ती कशी दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर माझ्याकडे अशा पद्धतीने ह्या दिव्यांना काय म्हणतात तुम्ही मला नक्की सांगा, कारण हे माझ्याकडे मला लग्नात गिफ्ट आलेले हे दिवे आहेत, चांदीचे आहेत आणि त्याच्यावर अशी गजांत लक्ष्मी आहे. कदाचित मी चुकीची जर नसेल तर ह्या दिवाला अष्टलक्ष्मी दीपक म्हणतात का हेही मला सांगा. तर मी ह्यांचीही पूजा करून घेतलेली आहे. खाऊच्या पानांवर तुपाच्या वाती लावून त्यांना हळदी कुंकू वाहून असं फूल घालून त्याची स्थापना करून घेतलेली आहे. इथे मी छोटासा पाट मांडून त्यावर लाल वस्त्र अंथरलेलं आहे आणि प्रत्येकी 2 ह्या प्रमाणात खाऊची पानं ठेवलेली आहेत. खाऊची पानं ही नेहमी जोडीनंच ठेवायची असतात. त्यानंतर मी गणेश वंदना करणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे गणपती बाप्पा, तुला वंदन करून तुझी पूजा करून मी माझ्या लक्ष्मीव्रताला सुरुवात करत आहे. तुलाही आवाहन करते, तूही उपस्थित राहून मला आशीर्वाद दे अशी प्रार्थना गणपती बाप्पाला करा. त्यानंतर महालक्ष्मी व श्रीकृष्णांनाही दूध आणि जलाभिषेक करून घ्या. हे करत असताना श्री सूक्त आणि पुरुष सूक्त आवर्जून म्हणा. येत नसेल तर लक्ष्मी गायत्री मंत्र व विष्णूंचा मंत्र आवर्जून म्हणा. श्रीकृष्णांना स्वच्छ पुसून खाऊच्या पानांवर स्थापित करून घेतलं. प्रथम वंदना गणेशाची म्हणून श्री गणेशांना चंदनाचा टिका, त्यावर हळदी, कुमकुम आणि अष्टगंध लावून घेतला. त्यासोबतच गणपती बाप्पांना दुर्वा
आणि गुलाब पुष्पही वाहून घेतलं. तर ताईंनो, तुमच्याकडे जर जास्वंदीचं फूल असेल तर ते गणपती बाप्पांना आवर्जून वाहा. तुम्ही बघू शकता माझ्या हातात जी माळा आहे ती मी श्रीकृष्णांना घातली आहे. ती आहे वैजयंती माला. श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे. ती मी हाताने बनवलेली आहे. गुलाब पुष्प व मोरपंखही श्रीकृष्णांना वाहिलेलं आहे. अशा पद्धतीने माझी लागोपाठ गणपती बाप्पा आणि त्यानंतर श्रीकृष्ण म्हणजेच साक्षात नारायण ह्यांची पूजा झालेली आहे. त्यानंतर मी आई महालक्ष्मीच्या पूजेकडे वळत आहे. इथे तुम्ही बघू शकता मी डाळिंबाच्या दाण्यांनी आई महालक्ष्मीला अभिषेक करत आहे. लाल बुंद रसरशीत डाळिंबाचे दाणे आई महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत. घरात सुख, शांती, समृद्धी आणि त्याचबरोबर आरोग्य आणि अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी मार्गशीर्षमधल्या एखाद्या गुरुवारी ही सेवा करणं खूप गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही सेवा आवर्जून करा ही मी तुम्हाला विनंती करते. त्यानंतर मी आईला चंदन आणि त्यावर हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की देवीचा चेहरा किती खुललेला दिसत आहे. देवीच्या चेहऱ्यावर तेज आलेलं आहे. आपण जेव्हा अशा पद्धतीने आई महालक्ष्मीची सेवा करतो तेव्हा ती खरंच खूप खुश होत असते. ही सेवा झाल्यानंतर मी तिची स्थापना करून घेतलेली आहे. इथे मी मेरू श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे आणि असं म्हणतात मेरू श्रीयंत्रावर अष्टलक्ष्मींचा वास असतो आणि त्यामुळेच मी त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ घालून कुंकुमार्चन करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. ह्या मंत्राचा उच्चारण करून मी इथे हे कुंकुमार्चन केलेले आहे. तुम्ही हे कुंकुमार्चन 11, 21, 51 किंवा 108 वेळाही करू शकता आणि ते करणं गरजेचं असतं. त्यानंतर मी 5 फळांचा नैवेद्य देवीला अर्पण केलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे हे पूजन कसे वाटले हे मला आवर्जून सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी असेच छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. आणि सर्व झाल्यानंतर मी स्वस्तिक जे शुभचिन्ह आहे ते मी लाल आणि पिवळ्या रांगोळीनं उठवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने माझी सकाळची पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझी पूजा कशी दिसत आहे.
देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। हे महालक्ष्मी, माझी सेवा तुझ्या चरणावर रुजू करून घे। अशा पद्धतीने माझी सकाळची पूजा तर मांडून झालेली आहे। ताईंनो, मी रांगोळी कशी काढले तीही बघून घ्या। आता आपण वळूयात पुढच्या टप्प्यात। तिन्ही संध्येच्या वेळेला मी लक्ष्मी व्रताची कथा वाचते आणि आरतीही करते। तिचं घर संतती, संपत्ती व समृद्धीने भरलं। तिच्या जीवनात आनंदी आनंद आला। पुढे ते पती पत्नी निधन पावले। लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले। ताईंनो, अशा प्रकारे माझी कथा वाचून झालेली आहे आणि तिन्ही संध्येच्या वेळेला माझी आरतीसुद्धा करून झालेली आहे आणि मी आता वळलेले आहे स्वयंपाकघरात, म्हणजेच नैवेद्याच्या तयारीसाठी। नैवेद्यासाठी मी इथे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता त्या कशा छान टम्म फुगलेल्या आहेत। तर नैवेद्यात आहे शेवयाची खीर, छोले, पुरी, मटर पुलाव आणि तळण। हे देवी, मी हा नैवेद्य तुझ्यासाठी खूप मनापासून बनवलेला आहे। ह्याच्यामध्ये जर काही कमी राहिली असेल तर क्षमा कर आणि मी केलेली ही सेवा गोड मानून घे। नैवेद्यम समर्पयामी। आईंनो, तुम्हाला जर मी केलेली पूजेची पद्धत आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा।